नमस्कार, स्वागत आहे बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये। सुरुवातीला वळूयात हेडलाईन्सकडे। देशातील पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर वाढीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झाली आक्रमक। रत्नागिरीच्या श्रीराम मंदिरात रंगली झिम्मा फुगडी स्पर्धा। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे 100 रुपयात मुंबईतून गावात येण्याची सोय झाल्याने चाकरमानी झाले खुश। प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीला मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली भेट। रुग्णांनी व्यवस्थापनाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केलं समाधान। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। देशातील पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर दर वाढीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झाली आक्रमक। आघाडी शासनाच्या काळात जनतेला मिळणाऱ्या सुखसोयी कमी झाल्या असून आताच्या सरकारने देशातील पेट्रोल, डिझेल, गॅस आणि तत्सम गृहोपयोगी वस्तूंचं दर्शन वाढवल्याने दरवाढीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना नुकतंच एक निवेदन सादर केलं आहे। केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं सरकार येऊन 4 वर्षांचा कालावधी उलटलाय, तरी देखील हे सरकार कुठल्याच बाबतीत सर्वसामान्य जनतेला न्याय देत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नुकतेच रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। यावेळी त्यांनी शासन सर्वसामान्य जनतेला न्याय न देता विकासाच्या बाबतीत खोट्या जाहिराती दाखवत असून सर्वसामान्य जनता याबाबत नाराज झाली असल्याचं म्हटलं आहे। या सर्व पातळीवर अपयशी ठरलेल्या भाजप सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरवाढी संदर्भात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी दर असतानाही देशातही कमी दर आकारणे आवश्यक होतं, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर उतरल्यावरही देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी केलेले नाहीत। या उलट बाहेर भाववाढ कमी झाल्यावरही देशात रितसर भाववाढ सुरू ठेवण्यात आली आहे। त्यामुळे जनमानसाच्या भावना तीव्र झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। पाहूया राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये शासनाला निवेदन आहेत। आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर आणि इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आम्ही उपस्थित राहून जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन, सर्वसामान्य माणसांची ज्या भावना आहेत की आज पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे जे दरवाढी झालेले आहेत त्या अत्यंत न परवडणाऱ्या अशा परिस्थितीमध्ये आहेत। आपण जर पाहिलं तर आज जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर अत्यंत कमी झालेले आहेत, परंतु आपल्या देशामध्ये ते दर दररोज वाढत आहेत आणि सर्वसामान्य लोकांना ते परवडण्याचे झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये त्यांचं एक बजेट असतं, जे पगारदार मंडळी असतात ते आपल्या घरातील खर्चाचं एक बजेट ते तयार करतात। दुधाला एवढे, मुलांच्या शाळेच्या फीसाठी एवढे, लाईट बिल्ससाठी असं प्रत्येक ठिकाणी रेशनसाठी वगैरे अशी एक अंदाज बांधलेला असतो, अंदाज तयार केलेला असतो, अंदाजपत्रक तयार केलेलं असतं। परंतु ह्या पेट्रोल आणि डिझेलच्या आणि घरगुती गॅसची दरवाढ ही दररोज होत असल्या कारणाने त्यांचं हे अंदाजपत्रक आहे पूर्णपणे विस्कळीत होऊन गेलेलं आहे। हे सर्वसामान्य लोकांना जगणे अत्यंत कठीण होऊन बसलं आहे। त्या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन, जनतेच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रत्नागिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज शासनाला या दरवाढीच्या विरोधात निवेदन देण्यात आलेले आहे आणि त्यांना विनंती करण्यात आलेली शासनाला की कुठेतरी हे दर कमी होऊन लोकांना परवडतील अशा पद्धतीने हे करावेत, अशा प्रकारची एक मागणी आम्ही या निवेदनाद्वारे केली आहे। पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर जीवनावश्यक भाववाढीचा आणि अमर्याद भाववाढ करणाऱ्या जनहिताबाबत संवेदना नसलेल्या खोटारड्या भाजप सरकारचा रत्नागिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जाहीर निषेध करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले असताना देखील आपल्या देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ ही येथील सर्वसामान्य जनतेला न परवडणारी आहे। मात्र याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनाची दखल जिल्हाधिकारी निश्चितच घेतील अशी चर्चा सुरू झाली आहे। रत्नागिरीच्या श्रीराम मंदिरात रंगली झिम्मा फुगडी स्पर्धा। आपल्या परंपरेचं जतन व्हावं या उद्देशाने रत्नागिरीच्या प्रसिद्ध श्रीराम मंदिरात मंगळवारी आयोजित केलेल्या महिलांच्या झिम्मा फुगडी स्पर्धा रंगल्या। या स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला।
रत्नागिरी शहरातील श्रीराम मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। या स्पर्धांमध्ये नामवंत महिला पथकांनी सहभाग नोंदवला। आपण पाहणार आहोत त्यातील काही निवडक क्षण। महिला भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या कलाविष्कारासाठी उत्तम व्यासपीठ मिळावं यासाठी श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान दरवर्षी प्रयत्न करत आलं आहे। भारतीय परंपरेची जतन व्हावी यासाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला। या स्पर्धांमध्ये विविध प्रकारची नृत्य घेण्यात आले।
श्रीराम मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धांमधून खऱ्या अर्थाने भारतीय सांस्कृतिक परंपरेची जतन झाल्याच्या प्रतिक्रिया महिलांमधून उमटत होत्या. पुढच्या बातमीकडे. बातमी विशेष आहे. गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे 100 रुपयात मुंबईतून गावाला येण्याची सोय झाल्याने चाकरमानी झाले खुश. महाराष्ट्रातील सणोत्सव आणि त्याबाबत असणारी चाकरमान्यांची आस्था लक्षात घेऊन महागाईने हैराण झालेल्या जनतेला थोडासा दिलासा म्हणून गौरी गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांकरिता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे केवळ 100 रुपयात मुंबई ते सिंधुदुर्ग अशी बस सेवा सुरू केली जाणार असल्याने चाकरमानी खुश झाले आहेत. सिंधुदुर्गचे आमदार नितेश राणे यांनी सलग 5व्या वर्षी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी अभिनव प्रवासी योजना सुरू ठेवली असून केवळ 100 रुपये भरून चाकरमान्यांना मुंबई ते सिंधुदुर्ग असा प्रवास दिनांक 5 आणि 6 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. या बससेवेच्या तिकिटाची नोंदणी केली जाणार असून या बस 9, 10 आणि 11 सप्टेंबर रोजी दादर आणि बोरिवलीतून सुटणार आहेत. याचा जास्तीत जास्त लाभ चाकरमान्यांनी घ्यावा असंही आमदार नितेश राणे यांनी आवाहन केलं आहे. कोकणाशी नाळ जुळलेले कोकणचे नेते नारायण राणे आणि त्यांचे 2 सुपुत्र हे राजकीय क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांचं कोकणशी अतूट नातं आहे आणि ते त्यांनी जपलं आहे. राजकारण करत असतानाच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी कोकणासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. राणेंचे पुत्र तथा सिंधुदुर्गचे आमदार नितेश राणे यांनी सलग 5व्या वर्षी चाकरमान्यांसाठी केवळ 100 रुपयात मुंबई सिंधुदुर्गची अभिनव प्रवास सेवा योजना सुरू ठेवली आहे. एकीकडे एसटीने प्रवास करताना हाऊसफुल झालेली तिकिटे आणि दुसरीकडे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने 100 रुपयात गावाकडे जाण्यासाठी केलेली सोय निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देत आपण इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेकच्या आपल्याकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. अगं सानिका, गणपती आला. सजावटीची आणि पूजेची तयारी करायला हवी. या घरातला हा पहिलाच गणपती उत्सव. या गणपतीला मस्तपैकी नवीन दागिने घ्यायचे नक्षत्र मधून. गणपतीसाठी नक्षत्र मध्ये फार सुंदर दागिने आलेत. अबकी बार नक्षत्र मधील दागिन्यांनी बाप्पा सजणार. मोठी मूर्ती आणि नक्षत्र मधल्या फार्मिंग दागिन्याची सजावट. येस, गणपती बाप्पा मोरया. दरवर्षीप्रमाणे गणरायाच्या स्वागताची तयारी घरोघरी मंडळात सुरू झाली आणि दरवर्षीप्रमाणे नक्षत्र पण गणपतीच्या दागिन्यांची नवीन व्हरायटी घेऊन सज्ज झालं. सगळेच वाट पाहतात गणपतीच्या आगमनाची आणि नक्षत्रामधल्या दागिने खरेदीची. यावर्षी 2000 रुपयांच्या खरेदीवर एक मूषक मोफत आणि 5000 रुपयांच्या कोणत्याही दागिने खरेदीवर येवल्याची सेमी पैठणी किंवा डोसा तवा फ्री आहे. चला तर मग नक्षत्रमध्ये. नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीला मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली भेट. रुग्णांनी व्यवस्थापनाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केलं समाधान. रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने शहराचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत तेथील व्यवस्थापनाशी संवाद साधला. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीला भेट देऊन तेथील रुग्णांशी वार्तालाप केला. तसेच व्यवस्थापनाशी चर्चा करत तेथील समस्या जाणून घेतल्या. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गेले काही दिवस मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं शहरातील विविध भागात असणाऱ्या शासकीय कार्यालयांना, त्यांच्या परिसरांना भेटी देत तेथील समस्या आणि उपाययोजना याविषयी जाणून घेतलं. मंगळवारी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मनोरुग्णालयाला भेट देऊन सुमारे 3 कोटी रुपयांची बांधण्यात आलेली बाह्य रुग्णालय इमारत गेले अनेक महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचं निदर्शनास आलं. याबाबत त्यांनी माहितीही घेतली आहे. तसेच संग्राम वार्ड, वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, सेल विभाग, शुश्रूषा विभागात पाहणी करताना तेथे असणाऱ्या रुग्णांची विचारपूसही केली. त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात तसेच त्यांच्या झोपण्याची व्यवस्था व्यवस्थित होते की नाही हे विचारताना या रुग्णांना जमिनीवर का झोपवण्यात आलं आहे अशीही विचारणा केली. त्यानंतर त्यांनी रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहारासंदर्भातील किचन विभागाला भेट देऊन तेथील स्वयंपाकाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि केलेल्या जेवणाची क्वालिटीही बघितली आणि समाधान व्यक्त केलं. त्यानंतर त्यांनी सौरभ विभागात भेट देत तेथे रुग्णांना सकाळचा नाश्ता कशा प्रकारे दिला जातो याची पाहणी केली आणि नाश्ता घेणाऱ्या रुग्णांशी सुसंवाद साधला.
त्यानंतर माधव विभागात बरे झालेल्या रुग्णांशी चर्चा केली। यावेळी बऱ्या झालेल्या रुग्णांनी घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली। त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महिला विभागात जाऊन तेथील महिलांशी संवाद साधला। व्यवस्थापनाकडून कशी सेवा मिळते याचीही विचारपूस केली आणि त्यावेळी महिलांनी आमची चांगली काळजी घेतली जात असल्याचं स्पष्ट केलं। त्यानंतर पुरुषांच्या आसरा विभागात जाऊन पुरुष रुग्णांशी चर्चा केली आणि मनोरुग्ण गुन्हेगार रुग्णांशी आधार कक्षात जात तेथील सोयी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि गुन्हेगारांशीही चर्चा केली। त्यानंतर त्यांनी बाह्य रुग्ण विभागातील असणाऱ्या अनेक वर्षापासूनच्या फाईली बघितल्या आणि हा कक्ष कशा प्रकारे संगणकीकरण केलं जाईल या दृष्टीने मार्गदर्शक सूचना उपस्थित कर्मचाऱ्यांना केल्या। तसेच प्रियदर्शनी या नवीन रंगमंचाला भेट देत तेथील बांधकामाची आणि व्यवस्थेची पाहणी केली। यावेळी तेथे प्रत्यक्ष उपस्थित असणारे हवालदार प्रदीप कीर तसेच स्टाफ नताशा तवटे, सिस्टर अश्विनी शिंदे, नेहा बने आणि त्यानंतर डॉक्टर संजय कलकुटकी आणि डॉक्टर अविनाश ढगे आदी उपस्थित होते। या विभागाचे अधीक्षक डॉक्टर विलास भैमुल यांनी नंतर हा सुसंवाद जाणून घेतला। त्यानंतर त्यांनी मुख्य गेटवर रजिस्टरला आपली नोंद केली। जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अनपेक्षित भेटीने मनोरुग्णालयातील रुग्ण मात्र आनंदित झाले। त्यांनी आपल्या व्यथा मांडल्याने त्यांना नवी दिशा मिळेल एवढं मात्र निश्चित। तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। देशातील पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर वाढीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झाली आक्रमक। रत्नागिरीच्या श्रीराम मंदिरात रंगली झिम्मा फुगडी स्पर्धा। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे 100 रुपयात मुंबईतून गावात येण्याची सोय झाल्याने चाकरमानी झाले खुश। प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीला मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली भेट। रुग्णांनी व्यवस्थापनाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केलं समाधान। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। भेटूया पुढच्या बातमीपत्रात। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र। नमस्कार।